आपण बघतो की बऱ्याच जणांना जेवताना कोल्ड्रिंक प्यायची सवय असते किंवा जेवण झाल्यावर सोडा प्यायची सवय असते. आता सोडा आणि कोल्ड्रिंकचं जर आपण बघितलं, हे एक प्रकारचं कार्बोनेटेड वॉटर असतं, कार्बोनेटेड पाणी असतं आणि आयुर्वेदानुसार एक वृक्ष प्रकारचं ते एक अन्न त्याला आपण म्हणू शकतो. आयुर्वेद काय सांगतो की जेवताना शक्यतो पाणी प्या. 2-3 घोस खाल्ले, 4-5 घोस खाल्ले की घोटभर पाणी प्यायचं, जेणेकरून जिभेवरचा चिकटा सगळा नष्ट होऊन तोंडात लाळ चांगली येते, ते अन्न पचवायला मदत करते चांगल्या पद्धतीने. आणि हे त्याऐवजी जर आपण हे कार्बोनेटेड वॉटर किंवा कोल्ड्रिंक सोडा जर प्यायला सुरुवात केली किंवा जर पिलं जेवताना, तर आतड्यामध्ये एक प्रकारचा वृक्षते किंवा कोरडेपणा त्यातनं येतो. त्याच्यातून मग विविध पचनाचे आकार भविष्यात जाऊन होऊ शकतात, त्यांनी जसं की आपल्याला बद्धकोष्ठता असेल, पोट गच्च होणं असेल, एक कोरडेपणा आतड्यामध्ये येणं असेल, आणि हाच कोरडेपणा पुढे जाऊन आपल्याला कमरेमध्ये, मणक्यामध्ये किंवा सांध्यामध्ये रिफ्लेक्ट होऊन त्यातनं विविध मणक्याचे किंवा कमरेचे आजार किंवा याचे सांध्यांचे आजार निर्माण करू शकतो, किंवा स्नायूंमध्ये देखील कोरडेपणा येऊन स्नायूंची ताकद त्यातनं नक्कीच कमी पडू शकते. क्वचित कॅन्सरचे देखील चान्सेस त्यातनं निर्माण होऊ शकतात. तर ह्या पद्धतीने सगळे याचे परिणाम होतात. त्या आयुर्वेद शास्त्र काय सांगतं की जेवताना आपल्याला शक्यतो पाणी प्यावं, किंवा ज्यांना बद्धकोष्ठता असेल, पोट गच्च असेल, भूक कमी असेल, अशा लोकांनी थोडंसं कोमट पाणी, तुळस, थोडा आल्याचा रस, थोडंसं नकळत 2 लिंबू पिळून जर आपण घेतलं, 2 चिमूट काळे मीठ टाकून जर घेतलं, तर आपल्याला पोटाची तक्रारी यातनं कमी होण्यास मदत होते नक्कीच चांगल्या पद्धतीने. किंवा सगळ्यात उत्तम आणि जर चांगलं जर आपण म्हटलं की ताक. आयुर्वेद शास्त्र काय सांगतं, शक्रम तक्रसु दुर्लभम. शक्र म्हणजे इंद्र, म्हणजे स्वर्गातल्या इंद्राला देखील ताक दुर्लभ आहे, एवढी ताकाची महती आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली. हे ताक जर त्या रुग्णाने जर किंवा नॉर्मल व्यक्ती जो असतो, कुठलाही व्यक्ती ज्याला जेवताना त्यांनी ताक जरी पिलं, तर त्यातनं देखील त्याचं पचन त्याचं चांगलं राहण्यास त्यामुळे चांगल्या पद्धतीने फायदा होतो. ताकामुळे मुळव्याधीसारखे आजार आपण टाळू शकतो. ताकामुळे वजन कमी राहण्यास चांगल्या पद्धतीने फायदा होतो. ताकामुळे आपले जे काही पचन संस्था आहे ती देखील त्यातनी चांगली राहण्यास नक्की चांगल्या पद्धतीने मदत होत असते.